घरात नेहमीप्रमाणे शांतता होती. समाधानाचं वातावरण भरून राहिलं होतं. पहाटेच्या त्या क्षणी सूर्याची पहिली किरणं अजून धर्तीवर पोहोचण्याआधीच सतीशचे डोळे उघडले. जबाबदारीच्या ओझ्याने तो दररोज लवकर उठायचा. आयुष्याने त्याला विश्रांतीचा शब्दच विसरवला होता. 35 वर्षाचा सतीश, छोट्याशा दुकानाचा मालक, पण मनाने मोठा माणूस. सकाळपासून रात्री 10 पर्यंत कष्ट करून आपल्या कुटुंबासाठी 2 वेळच्या जेवणाची सोय करणारा साधासुधा माणूस. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे दुकानात जाण्यासाठी तयार होत होता. त्याची पत्नी जया स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. दोघेही अनभिज्ञ होते की काही क्षणानंतर त्यांच्या आयुष्यावर एक भयंकर वादळ कोसळणार आहे. असं वादळ ज्याने नातेची सारी पायाभरणी हादरवून जाणार होती. सतीशने दुकानाकडे जाण्यासाठी दरवाजा उघडला. चौकटीच्या बाहेर पाऊल टाकलं. इतक्यात समोर एक रिक्षा येऊन थांबली. त्या रिक्षातून उतरत होत्या त्याच्या दोन्ही बहिणी छाया आणि उज्ज्वला. महिन्यांच्या अंतरानंतर दोघींना एकत्र पाहून सतीशच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाची एक झळक पसरली. त्याच्या ओठांवर एक निश्चल हसू उमटलं. तो जवळपास धावतच त्यांच्या समोर गेला. "अगं छाया, उज्ज्वला, तुम्ही दोघी एकाच वेळी, आणि तेही न सांगता." त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. दुकान, काम, जबाबदाऱ्या सगळं विसरून तो त्या क्षणी फक्त एक भाऊ झाला होता. आपल्या बहिणींच्या आगमनाने भारावलेला भाऊ. "हो दादा, आम्ही विचार केला तुला सरप्राईज द्यावं," छाया हसत म्हणाली. पण त्या हसण्यात पूर्वीचं उबदारपण नव्हतं. ते फक्त औपचारिक होतं, जसं एखाद्या अनोळखीला जबरदस्ती हसून अभिवादन करावं तसं. उज्ज्वलाने तर हसण्याचा प्रयत्नही केला नाही. फक्त भावाकडे एक नजर टाकली आणि तोंड फिरवलं. पण सतीशच्या उत्साहाने त्याला हे सूक्ष्म संकेत दिसलेच नाहीत. कदाचित आनंदाच्या लाटेने त्याचं निरीक्षणच हरवलं होतं. "वा, खूप छान झालं तुम्ही दोघी आलात. चला आत. आजचा दिवस माझ्यासाठी खासच होणार." सतीशने त्यांच्या बॅगा उचलल्या आणि त्यांना घरात घेऊन आला. त्याचा आनंदी आवाज ओसरीवर घुमला. "जया, अगं ये जया, बघ कोण आलंय." छाया आणि उज्ज्वला. स्वयंपाकघरातून हात पुसत जया बाहेर आली. नंदांना पाहताच तिच्या चेहऱ्यावरही आनंदाची झळक उमटली. ती पुढे आली, प्रेमाने दोघींना भेटली आणि त्यांच्या पाया पडत म्हणाली, "ताई, कशा आहात तुम्ही? भाऊजी आणि मुलं कसे आहेत?" "आम्ही ठीक आहोत वहिनी," उज्ज्वलाने संक्षिप्त उत्तर दिलं. सतीशने त्वरित ठरवलं, "मी आज दुकानात दुपारी जाईन. खूप दिवसांनी माझ्या दोन्हीही बहिणी एकत्र आल्या आहेत." तो जयाकडे वळला. "जया, आज त्यांच्यासाठी खास जेवण बनव. कुर्मा, पुरी आणि पुलाव कर, आणि त्याआधी एक मस्त कडक चहा. तोपर्यंत मी बाजारातून जरा जिलेबी आणि समोसे घेऊन येतो." "नको दादा, याची काय गरज आहे," छाया शांतपणे म्हणाली. पण सतीश कुठे ऐकणारा होता. आनंदाने गप्पा मारत तो पिशवी घेऊन बाहेर पडला. त्याची आई आनंदीताई सांधिवाताच्या त्रासाने त्रस्त झालेल्या आपल्या खोलीत पलंगावर पडल्या होत्या. मुलींचा आवाज कानावर पडताच त्या जाग्या झाल्या. पाठीच्या दुखापतीनंतर त्या बहुतेक वेळा बिछाण्यावरच असायच्या. पण त्या क्षणी मुलींच्या आगमनाने त्यांच्या चेहऱ्यावरही जीवनाची एक नवी ज्योत उजळली. पण आज आपल्या मुलींचा आवाज कानावर पडताच आनंदीताईंमध्ये जणू नवसंजीवनी आली. "जया," त्यांना सावधपणे आधार देत व्हीलचेअरवर बसवून बाहेर घेऊन आली. दोन्हीही मुली एकाच वेळी समोर दिसताच वृद्ध डोळ्यांमध्ये वर्षांनंतर पुन्हा एकदा चमक उमटली. त्या दोघींना गळ्यात पडून भेटल्या. "माझ्या मुली आल्या माझ्याकडे एवढ्या महिन्यांनी का हो? तुम्हाला तुमच्या या आजारी आईची आठवण झाली? नाहीतर संसारात इतक्या गढून गेल्या आहात की एक फोन करायलाही वेळ मिळत नाही? बरं झालं आज तरी आलात. मला तुमची खूप आठवण येत होती." आनंदीताईंचा कंठ दाटून आला होता. जयाने पटकन पाणी आणलं आणि त्यांच्या सेवेत गुंतून गेली. घरातलं वातावरण एका सणासारखं झालं होतं. सतीश बाजारातून गरमागरम नाश्ता घेऊन आला होता. सगळे ओसरीत बसून जुन्या आठवणीत रमले होते. सतीश
बहिणींबरोबर बालपणीच्या गमती जमती सांगत हसत होता. शाळेतील खोड्या, सणवार, गावच्या मेळ्यांच्या गप्पा, हास्यांच्या त्या लाटेतही दोन्ही बहिणींच्या डोळ्यात एक विचित्र थंडपणा, एक गंभीर छटा होती, जी सतीशच्या लक्षात आली नाही. त्याने अनेक वेळा विचारायचं ठरवलं, सगळं ठीक आहे ना? पण प्रत्येक वेळी मनात विचार आला, कदाचित प्रवासाचा थकवा असेल, आणि तो शांत राहिला. जवळपास तासभर गप्पा झाल्यानंतर अचानक वातावरणात एक दडपणारी शांतता पसरली. छायाने दीर्घ श्वास घेतला, उज्ज्वलाकडे पाहिलं आणि मग सतीशकडे थेट डोळ्यात डोळे घालून म्हणाली, दादा, आज आम्ही इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलायला आलो आहोत. तिच्या आवाजातील गंभीरता इतकी प्रखर होती की सतीशच्या छातीत अनामिकशी अस्वस्थता निर्माण झाली. हो हो छाया, बोल, काय झालं? सगळं ठीक आहे ना? छायाने पुन्हा उज्ज्वलाकडे पाहिलं, जणू तिच्याकडून परवानगी घेतली, आणि मग ती म्हणाली, बाबांच्या या घरावर आणि दुकानावर आमचाही अधिकार आहे दादा. कायद्यानं आम्हाला तो हक्क दिला आहे. आम्हाला आमची वाटणी हवी आहे. हे वाक्य म्हणजे जणू घराच्या शांततेवर कोसळलेला स्फोटच होता. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. सतीशच्या कानावर जणू विश्वास बसत नव्हता. काय काय म्हणालीस तू? त्याचा आवाज थरथरत होता. छाया पुढे आली. तिच्या डोळ्यात ठामपणा होता. दादा, आम्ही स्पष्ट बोलतोय. सन 2005च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलींना सुद्धा मुलांप्रमाणेच बापाच्या संपत्तीवर समान हक्क आहे. हे घर, हे दुकान, हे सगळं आपल्या वडिलांच्या कमाईचं आहे. तू ज्याचा एकटा मालक झालास ते दुकानही बाबांनीच खरेदी केलं होतं. सतीशच्या तर पायाखालची जमीन सरकली. त्याला वाटलं तो एका खोल दरीत कोसळतो आहे. ज्या बहिणींसाठी तो जगाशी लढला, त्याच बहिणी आज त्याच्या समोर उभ्या होत्या, त्याच्याच घरावर हक्क सांगायला. थरथरत्या आवाजात तो म्हणाला, वाटणी? कोणती वाटणी? छाया, उज्ज्वला, तुम्ही शुद्धीवर आहात का? हे दुकान म्हणजे माझ्या मुलांच्या तोंडचा घास आहे. हे घर आमचं निवाऱ्याचं ठिकाण आहे. या भिंतींमध्ये माझी आई राहते, माझी बायको, माझी मुलं राहतात. आम्ही सगळे कुठे जाणार? आम्हाला काही फरक पडत नाही दादा. छाया निर्विकारपणे म्हणाली, आम्हाला फक्त आमचा हिस्सा हवा आहे. छाया, गप्प बस. एक शब्दही तोंडातून नको काढूस. सतीशचा आवाज आता रागाने गडगडला. छाया अजून काही बोलणार इतक्यात एका गर्जनाने सगळं घर हादरलं. तो आवाज होता त्यांच्या म्हाताऱ्या आईचा, आनंदीताईंचा. त्या व्हीलचेअरवर थरथरत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात जणू ज्वालामुखी पेटला होता. वाटणी? कोणती वाटणी हवी आहे तुम्हा दोघींना? विसरलात का तुम्ही? हे घर, हे दुकान कोणामुळे टिकून आहे? तर तुमच्या भावामुळेच. छाया काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. आई, तुला या गोष्टी समजणार नाहीत. मला समजणार नाहीत. आनंदीताईंचा आवाज कडक झाला. अगं, मला समजणार नाही. माझ्यापेक्षा तुला कोण ओळखणार? मी तुला 9 महिने माझ्या पोटात वाढवले. तुला किंचित तरी कल्पना आहे का? तुझ्या या भावाने तुमच्यासाठी काय काय त्याग केलं आहे? आनंदीताई क्षणभर स्तब्ध झाल्या आणि नंतर भूतकाळाच्या गर्तेत हरवून गेल्या. जेव्हा तुमच्या बापाचं छत्र डोक्यावरून हरवलं होतं, तेव्हा हा सतीश फक्त 16 वर्षांचा होता. त्या वयात जिथं इतर मुलं शिक्षण घेत होती, भविष्याचं स्वप्न पाहत होती, तिथं या मुलानं आपलं शिक्षण सोडलं, स्वतःच्या स्वप्नांचा बळी दिला. म्हणजे तुम्हा दोघींचं शिक्षण पूर्ण होईल. तो रोज दुकानाच्या गल्ल्यावर बसायचा, उन्हातान्हात काम करायचा, फक्त म्हणून की तुमच्या लग्नात कुठलीही कमतरता राहू नये. तुमचं लग्न चांगल्या घरात व्हावं, सन्मानाने व्हावं, हेच त्याचं एकमेव ध्येय होतं. आनंदीताईंचा आवाज आता थरथरत होता. तुमच्या दोघींच्या लग्नात त्यानं स्वतःच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला, लोकांकडून कर्ज काढलं, फक्त एवढंच पाहण्यासाठी की तुम्ही तुमच्या सासरी मानानं, आदरानं राहा. तुमच्या माहेरच्या नावानं कोणी बोट टाकू नये म्हणून त्यानं आयुष्य घालवलं. आणि आज तू त्या भावाकडून त्याचं घर आणि दुकान हिसकावून घ्यायला आली आहेस. त्यांचा श्वास जोरात चालू लागला. जयाने धावत येऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवला. त्यांना सावरलं. घरात एकदम गाढ शांतता पसरली. सतीशच्या डोळ्यातून आसव वाहू लागले. तो काही बोलू शकत नव्हता. आईचे शब्द जणू त्याच्या छातीत
धडाधड घुसत होते, पण त्या भावनिक क्षणांचा बहिणींवर काहीच परिणाम झाला नाही. उज्ज्वला निर्विकार चेहऱ्यानं म्हणाली, आई, दादानं जे काही केलं ते त्याचं कर्तव्य होतं. एक भाऊ आपल्या बहिणीसाठी जे करतो तेच त्यानं केलं आणि आम्ही इथे भीक मागायला आलेलो नाही. आम्ही आमचा हक्क मागतो आहोत, जो कायद्याने आम्हाला मिळतो. हे ऐकून सतीश पूर्णपणे कोलमडून गेला. त्याला वाटलं कोणीतरी त्याच्या हृदयात खंजीर खुपसला आहे. ज्या बहिणींच्या हास्यासाठी त्यानं आपल्या आयुष्याच्या प्रत्येक इच्छेवर पाणी टाकलं होतं, त्याच बहिणी आज त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी निर्धारानं उभ्या होत्या. तेवढ्यात छायाचा फोन वाजला. ती घराबाहेर जाऊन बोलू लागली. दुसऱ्या बाजूला तिचा नवरा होता. काय झालं? तुझा भाऊ तयार झाला का? अजून नाही, छाया ठाम आवाजात म्हणाली. पण काळजी करू नका, काहीही झालं तरी मी माझा हक्क सोडणार नाही. तो एवढ्या मोठ्या घरात आणि दुकानावर बसून ऐश करतो आणि आम्ही इथं मन मारून जगतो. मी माझा हिस्सा घेऊनच राहणार. एवढं बोलून ती परत आली. जणू काहीच झालं नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर ना अपराधाची छटा, ना भावनांचा मागमूस, फक्त एक थंड गंभीरपणा. आनंदीताईंनी अजून एक प्रयत्न केला. बघा बाळांनो, तुमच्या भावानं तुमच्यासाठी काय नाही केलं. तुमच्या प्रत्येक संकटात तो तुमच्या पाठीशी उभा राहिला. तुमच्या बाबांच्या मृत्यूनंतर एकट्यानं हे घर सांभाळलं. माझ्या औषधोपचारांवर दर महिन्याला एवढा खर्च होतो, तरीही त्यानं कधी तक्रार केली नाही. तुमची वहिनी ही माझी काळजी घेते. तुम्हाला तर अभिमान वाटायला हवा की आजही तुमचं माहेर तुमच्यासाठी उघडं आहे आणि उलट तुम्हीच त्याच्यावर हक्क सांगत आहात. थोडी तरी लाज वाटू द्या. पण त्या दोघींच्या चेहऱ्यावर कोणताही बदल झाला नाही. त्या जणू आपली सारी संवेदना, सारी लाज घराच्या दारातच ठेवून आल्या होत्या. दादा, छाया पुन्हा थंड आवाजात म्हणाली, भावनिक होऊन काही उपयोग नाही. आम्हालाही पैशांची गरज आहे. आमची मुलं आहेत, त्यांचं भविष्य आहे. तू हे घर आणि दुकान विकून टाक. जेवढे पैसे मिळतील ते आपण तिघं समान वाटून घेऊ. सतीश अविश्वासाने तिच्याकडे पाहत म्हणाला, विकू? आपल्या वडिलांची निशाणी विकू आणि मग आई, बायको, मुलांसह रस्त्यावर जाऊ का? जर विकायचं नसेल, उज्ज्वला म्हणाली, तर आम्हाला आमच्या हिस्स्या एवढे पैसे दे. आमच्याकडे वेळ नाही. आठवड्याभरात निर्णय घे, नाहीतर आम्हाला कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल. कोर्ट हा शब्द कानावर पडताच सतीशच्या डोक्यात जणू वीज कोसळली. त्याच्या स्वतःच्या बहिणी त्याला कोर्टात खेचणार होत्या. काही वेळापूर्वी ज्यांच्या येण्याने घरात उत्सवाचं वातावरण होतं, तेच घर आता तुटलेल्या नात्यांच्या आवाजानं हादरलं होतं. सतीशच्या डोळ्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य ढासळताना दिसत होतं. दोन्हीही बहिणी आपलं बोलणं संपवून उठल्या आणि घराबाहेर गेल्या. सतीश मात्र तसाच जमिनीवर बसलेला, डोक्याला हात लावून, शून्यात नजर खिळून. आनंदीताईंच्या डोळ्यातून अश्रू धारा बनून वाहू लागल्या. त्या अस्पष्टपणे म्हणाल्या, हे देवा, हे काय झालं? मला काय ठाऊक होतं? मी मुली नाही तर नागिनी जन्माला घातल्या आहेत, ज्या आपल्या भावालाच डंक मारतील. काही दिवस कसेबसे निघून गेले, पण त्या घरात एक विचित्र शांतता आणि मातम दाटून राहिला. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. सतीश दुकानावर तर जात होता, पण त्याचं शरीर दुकानात असायचं आणि आत्मा मात्र घरातच अडकून राहायचा. बहिणींच्या त्या कठोर शब्दांचा प्रतिध्वनी त्याच्या मनात एखाद्या काट्यासारखा पुन्हा पुन्हा रुतत होता. एके दुपारी घरातील शांतता फाडत आवाज आला, सतीश दादा, तुमच्या नावाचं पत्र आलंय. तो आवाज टपालवाल्याचा होता, पण त्याच्या हातातलं सरकारी लिफाफं ही कुठली साधी चिठ्ठी नव्हती. ते तर नात्यांची मोडतोड जाहीर करणारा हुकूम होता. थरथरणाऱ्या हाताने सतीशने लिफाफं उघडलं. आत कोर्टाच्या मोहर असलेली कागदपत्र होती. डोळ्यांनी जे वाचलं त्यावर त्याच्या मेंदूला विश्वासच बसत नव्हता. त्याच्या दोन्हीही सख्या बहिणींनी त्याच्या विरुद्ध मालमत्तेतील हिस्स्यासाठी दावा दाखल केला होता. तो कागदाचा तुकडा त्याच्या हातातून सुटून हवेत झुलत झुलत जमिनीवर पडला आणि सतीशही त्याच्या मागोमाग जणू प्राणच निघून गेलेले अंगणातल्या खुर्चीवर कोसळून बसला. एका क्षणात त्याच्या डोळ्यांसमोर भूतकाळाचा पडदा उघडला. त्याला वडिलांचं
ते अभिमानाने उजळलेलं हास्य आठवलं. माझ्या मुली माझा अभिमान आहेत, त्या माझं नाव उजळवतील. आणि आज त्या मुलीच त्या वडिलांनी घडवलेल्या घराची पायाभरणी उखाडायला निघाल्या होत्या. त्याच वेळी त्याच्या मनात एक दृश्य चमकलं. अनेक वर्षांपूर्वीचा तो दिवस, जेव्हा मोठी बहीण छाया कॉलेजहून परतताना भीषण अपघातात सापडली होती. ती रक्ताने माखलेली होती. बातमी मिळताच सतीशने दुकानाचं शटर ओढलं आणि वेड्यासारखा रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टर घाईघाईने म्हणाले, ताबडतोब ओ निगेटिव्ह रक्त हवं, नाहीतर तिला वाचवू शकत नाही. हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट आणि तो फक्त सतीशकडेच होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपलं रक्त दिलं. काही वेळातच त्या रक्ताच्या थेंबातून त्याने आपल्या बहिणीला नवं जीवन दिलं होतं. जोपर्यंत छायाला शुद्ध आली नाही, तोपर्यंत सतीश तिच्या पलंगाशेजारी बसूनच राहिला. आणि आज तीच बहीण, जिच्या शिरांमधून त्याचं रक्त वाहत होतं, तीच त्याचं रक्त शोषायला निघाली होती. फक्त काही विटा, दगड आणि कागदाच्या तुकड्यांसाठी. काय ह्याच दिवसासाठी मी माझ्या बहिणीचा जीव वाचवला होता का? या विचारानेच सतीशच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर फुटला. तो जमिनीवर कोसळून रडू लागला. त्याच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून आई आनंदीबाई बाहेर आल्या. कोर्टाच्या नोटीसचं कळताच त्यांनी छाती ठोकत विलाप केला. अरे देवा, हा कसला दिवस दाखवला रे. माझीच लेकरं एकमेकांशी शत्रू झाली आहेत. यापेक्षा तू मला उचलून नेलं असतंस तर बरं झालं असतं. घरात गडद शांतता पसरली. सतीश एकटा खचलेला तेव्हाच त्याची पत्नी जया पुढे आली. तिने सतीशच्या खांद्यावर हात ठेवला. सतीशने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण तिथं एक ठाम निर्धार चमकत होता. ती म्हणाली, काळजी करू नका, तुम्ही एकटे नाही आहात, मी तुमच्या सोबत आहे. त्यांनी कायद्याचा मार्ग धरला आहे तर आपणही न्यायाच्या मार्गानेच उभं राहू. देवापेक्षा मोठा न्याय करणारा कोणी नाही. त्यांनी अन्याय केला आहे, पण सत्याच्या बाजूने लढणाऱ्याचा पराभव कधीच होत नाही. जयाच्या शब्दांनी सतीशच्या अंतःकरणात धैर्याची ठिणगी पेटली. त्याला कळलं, ही लढाई केवळ घर किंवा दुकानाची नाही, ही लढाई त्या विश्वासाची आहे जो कायमचा तुटून गेला होता. ज्या दिवसाची भीती सतीशच्या मनात गेल्या आठवड्याभरापासून घर करून बसली होती, तो दिवस अखेर आज समोर आला होता. सतीश न्यायालयाच्या कटघऱ्यात उभा होता, एका गुन्हेगारासारखा. हो, गुन्हेगारच, ज्याचा गुन्हा एवढाच होता की त्यानं आपल्या बहिणींवर जीव ओवाळून टाकला होता. ज्यानं आपल्या सगळ्या आनंदाचा बळी त्यांच्या सुखासाठी दिला होता. आणि समोर कटघऱ्याच्या पलीकडं उभ्या होत्या त्याच दोन बहिणी, छाया आणि उज्ज्वला. त्यांच्या चेहऱ्यावर ना पश्चातापाची छटा होती, ना अपराधाची जाणीव. डोळ्यात फक्त एक हट्ट झळकत होता, आपला हक्क मिळवायचाच. सतीशने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि अंतर्मनातून प्रश्न उमटला, हीच का ती माझी बहीण ज्यांना मी बोट धरून जत्रेत फिरवायचो? हीच का ती जी लहानपणी माझ्या मागे मागे दादा दादा करत धावत असायची? न्यायालयात कारवाई सुरू होती. दोन्हीही बाजूचे वकील आपले युक्तिवाद मांडत होते, पुरावे सादर करत होते. तेवढ्यात अनुभवी आणि प्रगल्भ न्यायमूर्तींनी नजर सतीशकडे वळवली आणि विचारलं, मिस्टर सतीश, जेव्हा कायद्याने मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान हक्क दिला आहे, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचा हक्क देण्यास नकार का देत आहात? हे ऐकताच सतीशच्या डोळ्यात पाणी दाटलं. स्वतःला सावरत तो म्हणाला, जज साहेब, मी माझ्या बहिणींना हक्क देण्यास नकार देत नाही. त्याने एक खोल श्वास घेतला, जणू आतील वेदना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत पुढे म्हणाला, पण माझ्या बहिणी त्या दुकानात हिस्सा मागत आहेत, ज्यातून मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळच्या जेवणाची सोय करतो. त्या दुकानावरच आमच्या सगळ्या गरजा भागतात. त्या घरातही हिस्सा मागत आहेत, जे माझं, माझ्या बायकोचं, माझ्या आजारी आईचं आणि मुलांचं एकमेव आसरा आहे. जर हेही वाटून गेलं तर आम्ही कुठे जाऊ जज साहेब? त्याचा आवाज आता थरथरत होता, पण तो बोलतच राहिला. मी फक्त 16 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या वडिलांची तब्येत खालावू लागली. ते दुकानात जाऊ शकत नव्हते.
त्या वयात जेव्हा माझे मित्र खेळात शिक्षणात रमलेले होते तेव्हा मी दुकानात बसून दिवस रात्र कष्ट करत होतो. वडिलांच्या अखेरच्या श्वासापर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. कितीतरी रात्री जागून काढल्या. त्याचबरोबर घराची जबाबदारीही उचलली. सतीशने आपल्या बहिणीकडे वळून पाहत पुढे सांगितलं, मी माझं शिक्षण अर्धवट सोडलं जेणेकरून माझ्या बहिणींचं शिक्षण थांबू नये. मी 12वीही पूर्ण करू शकलो नाही, पण माझ्या दोन्हीही बहिणींना कॉलेजपर्यंत शिकवलं. कधी त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर घरात त्यांच्या अनुपस्थितीची पोकळी जाणवू नये म्हणून माझ्या परीने सर्व प्रयत्न केले. त्यांच्या लग्नात माझ्या क्षमतापेक्षा कितीतरी अधिक खर्च केला. लोकांकडून व्याजावर पैसे उचलले, पण त्यांच्या सन्मानात कधी डाग पडू दिला नाही. आज मी एक छोटंसं दुकान चालवतो आणि या दोघी त्यांच्या घरात सुखात ऐश आरामात जगत आहेत. पण जज साहेब, आजपर्यंत मी माझ्या सगळ्या आनंदाचा त्याग केला, पण आता काय माझ्या कुटुंबालाही सर्व सुखांपासून वंचित करावं का? इतक्यात विरोधी पक्षाचा वकील, जो आपल्या चलाखी आणि कठोर स्वभावासाठी प्रसिद्ध होता, खुर्चीतून जवळजवळ उडी मारत उभा राहिला. त्याच्या आवाजात उपरोध होता. आक्षेप आहे माय लॉर्ड. हे कोणते पराक्रम मोजले जात आहेत इथे? प्रत्येक मुलगा आणि भाऊ आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतोच. यात या व्यक्तीनं असं कोणतं अद्भुत काम केलं आहे? हे तर त्याचं कर्तव्यच होतं. एवढं ऐकून सतीशचा वकीलही चटकन आपल्या जागेवर उठला. तो ठाम आवाजात म्हणाला, माय लॉर्ड, मला सुद्धा आक्षेप आहे. माझे विद्वान मित्र हे विसरत आहेत की माझ्या क्लायंटने आपल्या मोठ्या बहीण छायाच्या लग्नासाठी 10 वर्षांपूर्वी साठवलेले 5 लाख रुपये खर्च केले आणि लहान बहिणीच्या लग्नासाठी 7 वर्षांपूर्वी जवळपास 6 लाख रुपये उभे केले. ही काही तुच्छ रक्कम नाही, विशेषतः अशा माणसासाठी ज्याची मिळकत मर्यादित आहे. लग्नानंतरही प्रत्येक सण, प्रत्येक प्रसंगी माझ्या क्लायंटने आपली जबाबदारी मनापासून पार पाडली आहे. हा माणूस कर्तव्याने बांधलेला आहे, पण आज त्याचं कर्तव्यच त्याच्यावर अन्याय बनून परत आला आहे. जज साहेबांनी सतीशच्या वकिलाचं म्हणणं पूर्ण गांभीर्यानं ऐकलं. सतीशचा वकील आपल्या शब्दांवर भर देत म्हणाला, जज साहेब, या सगळ्या त्यागाच्या बदल्यात माझ्या क्लायंटला आणि त्याच्या कुटुंबाला काय मिळालं? एक साधं सामान्य आयुष्य. आज त्याची मुलं सरकारी शाळेत शिकत आहेत आणि यांच्या दोन्हीही बहिणी शहरातील सर्वात पॉश भागात सुखसुविधांच्या गर्तेत जगत आहेत. पण या दलिलाचा छाया आणि उज्ज्वलावर किंचितही परिणाम झाला नाही. छाया थंड, कठोर आवाजात म्हणाली, जज साहेब, आम्ही इथे भावनिक कथा सांगायला आलेलो नाही. आम्ही फक्त ते मागत आहोत जे कायद्याने आमचं आहे. आपण आम्हाला आमच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवू शकत नाही. हे ऐकताच सतीशच्या संयमाचा बाण फुटला. त्याच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. तिथं एक तुफान उसळलं होतं. त्याने कटघऱ्याच्या कडेला घट्ट पकड घेतली आणि जवळजवळ ओरडत म्हणाला, जज साहेब, जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा व्यवसाय बुडाला आणि त्याच्यावर लाखोचं कर्ज चढलं, तेव्हा मदतीसाठी त्यांनी कुणाला हाक दिली होती? मला. त्यावेळी मीच माझं घर, हेच घर ज्यावर आज त्या हक्क सांगत आहेत, बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं त्यांच्या मदतीसाठी. त्या कर्जाचे हप्ते मी आजही भरतो आहे आणि अजून 2 महिन्यांचे हप्ते बाकी आहेत. तो क्षणभर थांबला. नंतर आपल्या थरथरत्या हाताने लहान बहिणीकडे बोट दाखवत म्हणाला, आणि तू उज्ज्वला, जेव्हा तुझा मुलगा मृत्यूच्या दारात होता, डॉक्टर म्हणाले होते, आता लगेच शस्त्रक्रिया केली नाही तर बाळ वाचणार नाही. त्यावेळी लाखो रुपयांची गरज होती. तेव्हा तू कुणाच्या दारात आली होतीस? सतीशचा आवाज आता रडवेला झाला होता. त्याने पुढे सांगितलं, त्यावेळी माझ्या बायकोने, जयाने क्षणाचाही विचार न करता तिच्या लग्नात माहेरहून आणलेले सगळे दागिने माझ्या हातावर ठेवले. ती म्हणाली होती, मुलाचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, आणि मी त्या दागिन्यांना गहाण ठेवून तिची मदत केली. जज साहेब, आजही ते दागिने सोनाराच्या दुकानात गहाणच पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता. माझ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्राच्या नावाखाली काळ्या मण्यांची साधी माळ आहे आणि माझ्या दोन्हीही बहिणींच्या हातात सोन्याच्या बांगड्या झळकत आहेत.
कोर्टात उपस्थित प्रत्येकाच्या नजरेत सतीशच्या शब्दातलं सत्य उमटलं होतं. त्याचा आवाज थरथरला, तो कटघऱ्यातच गुडघ्यावर कोसळला आणि मोठ्याने रडू लागला. त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. समोर बसलेली त्याची पत्नी जया साडीचा पदर तोंडावर धरून रडत होती. कोर्टात अशी शांतता पसरली होती की जणू वेळच थांबली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. प्रत्येकाचा श्वास जड झाला होता. तेव्हा जज साहेब, ज्यांनी हजारो खटल्यांची सुनावणी केली होती, आज स्वतः भावूक झाले. त्यांनी चष्मा काढला, रुमालाने आपले ओले डोळे पुसले आणि काही क्षण गप्प राहिले. नंतर त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि तीक्ष्ण नजरेने छाया आणि उज्ज्वला दोघींवर नजर रोखली. मी तुम्हा दोघींना एक थेट प्रश्न विचारतो आणि मला स्पष्ट उत्तर हवं आहे. ते म्हणाले, तुमच्या भावाने जे काही सांगितलं ते पूर्णतः सत्य आहे का? तुमच्या नवऱ्याचा बुडालेला व्यवसाय वाचवण्यासाठी त्याने घर गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं का? आणि त्याच्या पत्नीने तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपले लग्नातील दागिने गहाण ठेवले होते का? दोन्हीही बहिणींचा चेहरा फिक्कट झाला. त्यांनी लाजेने मान खाली घातली. कोणाच्याही तोंडातून शब्द फुटेना. फक्त छायाने हलकेच मान हलवली. हो. जज साहेबांनी ती गोष्ट नोंदवली. यानंतर दोन्हीही पक्षांचे वकील आणखी काही वेळ कायदेशीर चर्चा करत राहिले. पण आजच्या सुनावणीचं सार सर्वांसमोर उघड झालं होतं. शेवटी जज साहेबांनी गंभीर स्वरात जाहीर केलं, ही कारवाई आजसाठी स्थगित केली जाते. पुढील सुनावणीची तारीख पुढल्या आठवड्यात दिली जाईल. कोर्टातील गर्दी अजूनही शांतच होती. कोणी बोलत नव्हतं. फक्त एका भावाचं निःशब्द आक्रोश सगळ्यांच्या हृदयात घुमत होता. त्या दिवशी सतीश जेव्हा कोर्टातून घरी परतला तेव्हा आनंदीताई दारातच उभ्या राहून त्याची वाट बघत होत्या. त्याच्या चेहऱ्यावरचं ओझं, ती थकलेली नजर आणि तो ओढलेला श्वास पाहून त्यांना सगळं काही समजलं. सतीशने कोणाकडेही पाहिलं नाही. तो जणू एखादं निष्प्राण शरीर घेऊन आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. काही क्षण शांतता पसरली आणि मग अचानक खोलीतून हुंदक्यांचा आवाज येऊ लागला. सतीश पलंगावर पालथा पडून रडत होता. आज त्याच्या संयमाचा किल्ला कोसळला होता. ज्याचं हृदय आयुष्यभर इतरांसाठी मजबूत राहिलं, ते आज स्वतःसाठी ढासळलं होतं. त्याला बहिणींचे दगडांसारखे चेहरे डोळ्यासमोर दिसत होते. विरोधी वकिलाचा उपरोध कानात घुमत होता. सगळं दृश्य जणू पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या जया आणि आनंदीताईंचं काळीज धडधडत होतं. त्या दोघींनी कधीच सतीशला असं तुटलेलं पाहिलं नव्हतं. हा तोच सतीश, जो संपूर्ण कुटुंबासाठी एका पर्वतासारखा उभा होता आणि आज तोच पर्वत वाळूसारखा ढासळत होता. तेवढ्यात 8 वर्षांचा साहिल आणि 6 वर्षांची अनुष्का शाळेतून परतले. ते आपल्या बाबांची वाट बघत दरवाजापर्यंत आले आणि फटीतून पाहिलं. त्यांचे बाबा रडत होते. त्या दोघांच्या छोट्याशा जगात वादळ आलं. ज्यांना त्यांनी सुपरहिरो समजलं, तो आज अश्रूंमध्ये भिजलेला होता. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांनी दरवाजावर ठोठावलं, बाबा प्लीज दरवाजा उघडा. काही क्षणांनी दरवाजा उघडला. सतीश समोर त्याची दोन्हीही लेकरं उभी होती, हातात त्यांचा मातीचा गुल्लक घेऊन. गेल्या वर्षभरात त्यांनी खेळणं, चॉकलेट आणि छोट्या खिशा खर्चातून जपून ठेवलेली प्रत्येक नाणी त्यात होती. साहिल धैर्याने पुढे आला. त्याने बाबांच्या हाताला स्पर्श केला आणि विचारलं, बाबा तुम्ही का रडताय? सतीशच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा चमकलं. त्याने फक्त आपल्या मुलाकडे पाहिलं. त्या 2 निरागस डोळ्यात काळजी होती, प्रेम होतं आणि विश्वासही. तो काही बोलू शकला नाही. अनुष्काने गोड आवाजात विचारलं, बाबा दोन्हीही आत्या तुम्हाला पैशासाठी त्रास देतायत ना? मी काल रात्री तुम्हाला आणि आईला बोलताना ऐकलं. सतीश निशब्द राहिला. या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतंच. त्याची ती शांतता पाहून साहिलने आपल्या आणि अनुष्काच्या गुल्लक पुढे केली. बाबा हे घ्या, आमची दोन्हीही गुल्लक. आम्ही यामध्ये खूप पैसे साठवले आहेत. तुम्ही हे आत्यांना द्या आणि त्यांना सांगा की आता तुम्हाला त्रास देऊ नका. आणि बाबा प्लीज तुम्ही रडू नका. तुम्हाला रडताना पाहिलं की आम्हालाही रडू येतं.
त्या छोट्या शब्दांनी सतीशचं अंतःकरण हलवून टाकलं. एका बाजूला त्याच्या सख्ख्या बहिणी, ज्यांच्यासाठी त्याने आयुष्यभर त्याग केला आणि आज त्या पैशासाठी त्याचं आयुष्यच मोडत होत्या, आणि दुसऱ्या बाजूला ही दोन लहान जीव, जे आपल्या बाबांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणण्यासाठी आपल्या चॉकलेटच्या पैशाची गुल्लकही अर्पण करायला तयार होते. सतीशचा बाण फुटला. त्याने दोन्हीही मुलांना आपल्या मिठीत ओढलं, त्यांच्या डोक्यावर चुंबन घेतलं आणि हंबरडा फोडून रडू लागला. त्या रडण्यात वेदना होती, पण त्याच वेळी एक हलकं झालेलं मनही होतं. दरवाजाजवळ उभी जया डोळे पुसत होती. आई आनंदीताई हात जोडून देवाकडे बघत होती आणि ती दोन निरागस मुलं फक्त म्हणून रडत होती कारण त्यांचा सुपर हिरो, त्यांचा बाबा रडत होता. सुनावणीचा दिवस आला. कोर्टात पुन्हा तीव्र वाद सुरू झाला. सतीशचा वकील त्याच्या त्यागाची जबाबदारीची बाजू मांडत होता, तर विरोधी वकिलाचा आवाज संपूर्ण न्यायालयात घुमू लागला. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे कोर्ट आहे, कुठला तरी डेली सोप ड्रामा नाही. वाद आपला कळस गाठत होता. वातावरणात ताण, गोंधळ आणि तणाव यांचा गुंता निर्माण झाला होता. जज साहेबांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दुविधा दिसत होती. एकीकडे कायदा तर दुसरीकडे माणुसकी. तेवढ्यात कोर्टाचा दरवाजा कर्कश असा आवाज करत उघडला आणि सर्वांचे लक्ष त्या दिशेला वळले. व्हील चेअरवर बसलेल्या एका वृद्ध पण निश्चयी स्त्रीचा प्रवेश झाला. त्या होत्या आनंदीताई. त्यांच्या मागे त्यांची सून जया उभी होती. चेहऱ्यावर चिंता आणि निर्धार दोन्हीही एकत्र दिसत होते. आनंदीताई कोर्टात प्रवेश करताच सगळं वातावरण शांत झालं. विरोधी वकिलाने त्या क्षणी एक संधी ओळखली. तो उपरोधाने हसत म्हणाला, बघा जज साहेब, नवी युक्ती आली. जेव्हा भावनिक कथा कामी आल्या नाहीत, तेव्हा आजारी आईला कोर्टात आणलं. आणखी एक इमोशनल ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न. हे ऐकून आत्तापर्यंत शांत बसलेल्या आनंदीताईंनी आपली नजर वर केली. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण आवाजात पोलादी ताकद होती. नाही वकील साहेब, मी इथे माझ्या मुलासाठी वकिली करायला आलेली नाही आणि कोणालाही भावनिक ब्लॅकमेल करायला तर अजिबात नाही. मी इथे आले त्या गोष्टीसाठी जी आज या कोर्टात सगळ्यात जास्त गरजेची आहे, सत्यासाठी. हे सत्य आहे की माझा मुलगा सतीश एक निस्वार्थी, प्रामाणिक आणि भला माणूस आहे. तो कधीही कोणाचा हक्क हिरावून घेण्याचा विचार करू शकत नाही. त्या थोड्या थांबल्या, आपल्या मुलींकडे छाया आणि उज्ज्वलाकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाल्या, या दोन्हीही माझ्या मुली आहेत. पण हेही सत्य आहे की लग्नानंतर प्रत्येक संकटाच्या वेळी या दोघींच्या घरी सर्वात आधी धावून गेलेला माणूस माझा मुलगा होता. जेव्हा त्यांच्या संसाराला आग लागली, तोच पाणी बनून धावला. पण जेव्हा त्यालाच मदतीची गरज पडली, तेव्हा या दोघी कुठे होत्या? त्यांचा आवाज आता भावनांनी थरथरत होता. माझ्या आजारावर आजवर लाखो रुपये खर्च झाले. माझ्या मुलाने, सतीशने स्वतःच्या घरावर कर्ज ठेवून माझ्यावर उपचार केले. त्याच्याजवळ पैसे नव्हते तरी त्याने कर्ज घेतलं आईला जिवंत ठेवण्यासाठी. पण या माझ्या मुली, या कधी एकदाही विचारायला आल्या नाहीत, आई तू जिवंत आहेस का की गेलीस? त्या क्षणी कोर्टात अशी शांतता पसरली, जणू वेळच थांबला होता. प्रत्येक शब्द जणू हातोड्यासारखा विरोधी वकिलाच्या वाक्यावर आदळत होता. आनंदीताई पुढे म्हणाल्या, जर या माझ्या मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा हवा आहे, तर सर्वात आधी त्या दोघींनी त्या कर्जाचा हिस्सा स्वीकारावा जो माझ्या मुलाच्या डोक्यावर आहे. त्या कर्जाची फेड करतील का, जे त्याने त्यांच्या संसाराला वाचवण्यासाठी घेतलं होतं? त्या माझ्या आजारपणासाठी खर्च झालेल्या पैशात हिस्सा देतील का? त्या आता जज साहेबांकडे वळल्या. त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते, पण आवाज अजूनही लोखंडासारखा ठाम होता. जज साहेब, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. तुम्हीच सांगा, हक्क फक्त एकतर्फा असतो का? जबाबदारीची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, भाऊ आहे त्याचं कर्तव्य आहे. पण आता संपत्तीची वेळ आली तेव्हा कायदा आठवला. जर कर्तव्य फक्त मुलाचंच आहे, तर हक्कही फक्त मुलाचाच असायला हवा. जज साहेब, कोर्टात अशी शांतता पसरली जशी वादळ येण्याआधी असते.
विरोधी वकिलाच्या ओठावर शब्दच थांबले. जज साहेबांनी खोल श्वास घेतला आणि तीक्ष्ण नजरेने दोन्हीही बहिणींकडे पाहिलं. तुम्हा दोघींना लाज वाटायला हवी. तुम्हाला तुमचा हक्क माहीत आहे, पण कर्तव्य विसरलात. तुमच्या आई वडिलांप्रती, तुमच्या भावाप्रती तुमचंही काही देणं होतं. जेव्हा जबाबदारीची वेळ होती तेव्हा तुम्ही कुठे होता आणि आज संपत्ती दिसली तेव्हा अधिकार मागायला आलात. सतीश सारख्या भावावर तर बहिणी जीव ओवाळतात आणि तुम्ही दोघी त्याचाच जीव घ्यायला निघालात. त्या शब्दांनी कोर्टातील प्रत्येक हृदय हललं. दोन्हीही बहिणी मान खाली घालून उभ्या राहिल्या, पण त्यांच्या वकिलाने तरीही हार मानली नाही. त्याने काहीतरी कायदेशीर मुद्दा काढून वाद पुन्हा सुरू केला. तरीही सगळ्यांना समजलं होतं, आज या कोर्टात केवळ कायद्याने नाही तर सत्याने विजय मिळवला होता. जज साहेबांनी कार्यवाही पुढे ढकलली, पण त्या दिवसाचं न्यायालय त्या दिवशी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दाचं साक्षीदार बनलं होतं. एका आठवड्यानंतर रक्षाबंधनाचा सण आला. तोच सण जो भाऊ बहिणीच्या पवित्र नातेची सर्वात मोठी खूण मानला जातो. पण सतीशच्या घरी आज कोणताही सण नव्हता. सकाळपासूनच घरात एक विचित्र बोचरी शांतता पसरली होती. सतीश आणि जयाची मुलं साहिल आणि अनुष्का नवीन कपड्यात सजली होती. अनुष्काने हसत आपल्या भावाच्या हातावर छोटीशी राखी बांधली आणि साहिलनेही तिला भेट दिली. तिच्या डोक्यावर हात ठेवून नेहमी तिचं रक्षण करण्याचं वचन दिलं. क्षणभर त्या घरात जणू आनंदाची एक झुळूक आली, पण ती टिकली नाही. आज सतीशच्या हातावर राखी नव्हती. तो शांतपणे खुर्चीत बसून कोरड्या डोळ्यांनी दाराकडे पाहत होता. प्रत्येक वर्षी या वेळेपर्यंत त्याच्या दोन्हीही बहिणी छाया आणि उज्ज्वला घरात येऊन बसत असत आणि जर त्या येऊ शकल्या नाहीत तर त्यांच्या राखीचा लिफाफा नक्की यायचा. पण आज ना बहीण आली ना राखी. पहिल्यांदाच त्याचा हात राखीच्या धाग्यासाठी तडफडत होता. जया त्याच्याजवळ आली. खांद्यावर हात ठेवून प्रेमळ आवाजात म्हणाली, तुम्ही एक काम करा ना सतीश. जर तुमच्या बहिणी आल्या नाहीत तर तुम्हीच त्यांच्या घरी जा. त्यांच्या हातून राखी बांधून घ्या. जाताना मिठाईचा बॉक्स घेऊन जा. कदाचित आजच्या या पवित्र दिवशी त्यांचं मन पांघरेल. कदाचित सगळं पुन्हा पहिल्यासारखं होईल. जयाच्या डोळ्यात आशेचा एक किरण चमकला, पण सतीशने ओलसर नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि वेदनादायी हास्य देत म्हणाला, नाही जया, आता नाही. या गोष्टींना आता काही अर्थ नाही उरला. त्याने आपले रिकामे हात पाहिले. आवाज थरथरत म्हणाला, आता आमच्यात भाऊ बहिणीचं नातं उरलं नाही. ते सगळं नातं, प्रेम, ममता त्या कोर्टाच्या कटघऱ्यात संपलं. त्या आता माझ्या बहिणी राहिल्या नाहीत. त्या फक्त फिर्यादी आहेत आणि मी प्रतिवादी. त्याने दीर्घ श्वास घेतला. जे अंतर आमच्यात तयार झालं आहे ते राखीच्या धाग्यांनीही भरून निघणार नाही. शेजारच्या खोलीत झोपलेल्या आनंदीताईंचं हृदय हे ऐकून जणू तुकडे तुकडे झालं. त्यांनी हळूच कूस बदलली आणि ओघळणारे अश्रू उशीत लपवले. त्याच दिवशी न्यायालयात हजेरी होती. सतीश खिडकीपाशी उभा राहून बाहेर पाहत होता, पण त्याच्या नजरेसमोर काहीच नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरची शांतता भयान होती. तीच शांतता जी वादळ थांबल्यावर उरते, जेव्हा सर्व काही उद्ध्वस्त झालेलं असतं. जया शांतपणे जवळ आली, म्हणाली, तयार व्हा, न्यायालयासाठी निघायचं आहे. सतीश मागे न वळताच म्हणाला, जया, मी थकलो आहे, मी हरलो आहे. जया दचकली. काय म्हणताय तुम्ही? सतीश वळला. त्याच्या डोळ्यातले दिवे जणू विझलेले होते. मी आज जज साहेबांसमोर जाऊन सांगणार आहे की मला हा खटला पुढे लढायचा नाही. मी माझ्या बहिणींना त्यांचा हिस्सा देतो. घर विकून, दुकान विकून आणि जेवढे पैसे मिळतील ते तिघांमध्ये वाटून टाकू. जयाच्या पायाखालची जमीन सरकली. पण मग आपण कुठे जाणार? आपल्या मुलांचं काय? सतीशच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. कुठेतरी जाऊच आपण जया. भाड्याच्या छोट्या घरात राहू. मी पुन्हा काहीतरी छोटं मोठं काम सुरू करीन. पण आता हे सगळं, या तारखा, हा वाद, हा रोजचा अपमान मला सहन होत नाही. दररोजच माझ्याच बहिणींना शत्रूप्रमाणे कटघऱ्यात उभं पाहणं आता शक्य नाही आणि माझ्या आईला रोज अश्रूंनी गुदमरून जगताना पाहणंही शक्य नाही. त्याने थरथरत्या हाताने चेहरा झाकला. मी खरंच थकलो आहे. मी हार मानतो. जयाचं मन तुटलं.
पण तिने नवऱ्याचा हात घट्ट धरला. तिचा आवाज शांत पण ठाम होता. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. मी तुमच्यासोबत आहे आणि नेहमी राहीन. 2 तासांनंतर न्यायालयाची कारवाई सुरू झाली. सर्वांच्या नजरा न्यायाधीशांवर खिळलेल्या होत्या. पण न्यायाधीशांची नजर मात्र सतीशवर स्थिर होती. ते थेट म्हणाले, मिस्टर सतीश, तुम्हाला काही सांगायचं आहे का? सतीशने बोलायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात एक विचित्र पण खोल संयम होता. जज साहेब, मी आता हा खटला पुढे लढू इच्छित नाही. या एका वाक्यानं संपूर्ण न्यायालयात खळबळ माजली. विरोधी वकिलाच्या चेहऱ्यावर शिकारीसारखं विजयाचं हास्य उमटलं. छाया आणि पल्लवी एकमेकींकडे अविश्वास आणि जिंकलेल्या आनंदाच्या मिश्र भावनेने पाहू लागल्या. सतीश पुढे म्हणाला, जज साहेब, मी माझ्या दोन्हीही बहिणींना त्यांचा समभाग देण्यास तयार आहे. हे घर आणि दुकान विकून जे काही पैसे मिळतील ते तिघांमध्ये समान वाटून देईन. मला फक्त हे सर्व आता इथंच थांबवायचं आहे. आत्तापर्यंत न्यायाधीश शांतपणे सर्व काही ऐकत होते. त्यांनी चष्मा काढला. सतीशकडे एकाग्र नजरेनं पाहिलं. त्या अनुभवी नजरेनं सतीशच्या तुटलेल्या मनाचा, थकलेल्या आत्म्याचा अंदाज घेतला. काही क्षण शांतता पसरली. नंतर न्यायाधीश शांत पण गंभीर आवाजात म्हणाले, मिस्टर सतीश, हा निर्णय तुम्ही खऱ्या मनाने घेत आहात की फक्त थकून हार मानली आहे? सतीशच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो काहीही बोलू शकला नाही. फक्त डोकं खाली झुकवलं. न्यायाधीशांनी खोल श्वास घेतला. मी तुमची स्थिती समजू शकतो मिस्टर सतीश, ते म्हणाले. पण निकाल देण्यापूर्वी मला तुम्हाला आणि या न्यायालयाला काही सांगायचं आहे. या प्रकरणातील प्रत्येक फाईल, प्रत्येक साक्षीदार, प्रत्येक पुरावा मी बारकाईनं पाहिला आहे आणि माझ्या दृष्टीने कायद्याच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या आणि नैतिकतेच्या आधारावर पाहिलं तर तुमच्या बहिणींना या संपत्तीत कोणताही नैतिक हक्क नाही. हे शब्द ऐकताच न्यायालयात कुजबूज सुरू झाली. विरोधी वकील संतापून खुर्चीतून उठले. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. कायदा. पण न्यायाधीशांचा आवाज दणाणला. शांत राहा. मला कायदा तुमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे माहीत आहे. कायदा मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क देतो, पण जो आपल्या कर्तव्यापासून तोंड फिरवतो त्याला त्या हक्काची मागणी करण्याचा नैतिक अधिकार असतो का? न्यायाधीशांच्या आवाजात तत्त्वनिष्ठतेचा गडगडाट होता. त्यांनी सतीशकडे पाहत पुढे म्हटलं, मी पाहतोय हा माणूस नात्यांच्या वादळात पूर्णपणे कोसळला आहे. जर मी आज त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध काही दिलं तर तो कधीच शांत, समाधानी राहणार नाही. थोडा वेळ ते विचारमग्न राहिले. नंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र पण ठाम चमक आली. जर मिस्टर सतीश आपल्या बहिणींना समान हिस्सा देण्यास तयार असतील तर हे न्यायालय त्यांच्या निर्णयाचा आदर करेल. ही मालमत्ता तिघात बरोबरीने वाटली जाईल, पण एका अटीवर. या शब्दांनी संपूर्ण न्यायालयाचा श्वास जणू अडखळला. सर्वजण स्तब्ध झाले. न्यायाधीशांनी थेट छाया आणि उज्ज्वलाकडे पाहत ठाम आवाजात म्हटलं, संपत्तीचं वाटप होईल. तुम्हाला तुमचा हक्क मिळेल, पण हे वाटप बंद दारामागे नाही तर सगळ्यांसमोर केलं जाईल. माझी अट अशी आहे, ज्या दिवशी या घराचं आणि दुकानाचं वाटप होईल त्या दिवशी तुम्ही दोघींनी तुमच्या सासरकडून किमान 10 सन्मानित व्यक्ती साक्षीदार म्हणून आणायच्या आहेत. हे ऐकून दोन्हीही बहिणींचे चेहरे पिवळे पडले. पण जज साहेब इथे थांबले नाहीत. त्यांचा आवाज आता धारदार आणि भावनांनी ओथंबलेला झाला. ते साक्षीदार स्वतःच्या डोळ्यांनी बघतील की कशा प्रकारे तुम्ही दोघी बहिणी त्या भावाकडून हिस्सा मागत आहात, ज्याने तुमच्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचलं, स्वतःची स्वप्न जाळून तुमच्या सुखासाठी जगला. आणि हो, न्यायमूर्तींनी प्रत्येक शब्दावर ठसक्याने जोर दिला. तुमच्या नंदांचं आणि त्यांच्या नवऱ्यांचं तिथं उपस्थित असणं अनिवार्य आहे. शेवटी त्यांनाही हे शिकायला हवं की वडिलांच्या संपत्तीवर मुलींना आणि बहिणींनाही तितकाच समान अधिकार असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यांचा आवाज आता संपूर्ण न्यायालयात घुमू लागला, तुम्ही दोघींनी तुमच्या मुलांनाही बरोबर आणायचं आहे. त्यांच्या डोळ्यांसमोर हे सगळं होऊ द्या. त्यांना स्वतः पाहू द्या की त्यांची आई
आपल्या मामाच्या घराचा लिलावा कसा करते. त्यांना लहानपणीच समजायला हवं की या जगात रक्ताच्या नात्यापेक्षा पैशाला जास्त किंमत दिली जाते. न्यायमूर्ती काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी संपूर्ण न्यायालयावर नजर फिरवली आणि ठाम आवाजात म्हणाले, जर तुम्हा दोघींना ही अट मान्य असेल तर मी आत्ताच संपत्तीच्या समान वाटणीचा आदेश देतो. पण जर ही अट मान्य नसेल तर हा खटला याच क्षणी बाद समजला जाईल. ही काही साधी अट नव्हती. हे एक ब्रह्मास्त्र होतं ज्याचा तोड कुणाकडेच नव्हता. तो असा आरसा होता ज्यात न्यायमूर्तींनी त्या दोन्हीही बहिणींना त्यांच्या लालची आत्म्याचं कुरूप रूप दाखवून दिलं होतं. हे ऐकून दोन्हीही बहिणी थरथरून उठल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील चमक गायब झाली होती. एका क्षणात त्यांना उमगलं, न्यायमूर्तींनी त्यांनाच त्यांच्या विणलेल्या जाळ्यात अडकवलं आहे. जर त्यांच्या सासरच्यांना, विशेषतः त्यांच्या नंदांना हे समजलं की त्या आपल्या माहेरी हिस्सा मागत आहेत तर उद्या त्यांच्या नंदाही आपल्या माहेरी हिस्सा मागण्यासाठी उभ्या राहतील आणि त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या घरात जो तमाशा होईल त्याची कल्पनाच करून त्यांचा आत्माच कापरा झाला. नाही न्यायमूर्तींनी, हा अन्याय आहे. अशा अटीची कायद्यात कुठेही प्रावधान नाही. विरोधी पक्षाचा वकील संतापून म्हणाला. न्यायमूर्तींचा आवाज गडगडाटासारखा घुमला. अन्याय? अन्याय तर हा आहे की एका भावाला उद्ध्वस्त करण्यासाठी त्याच्याच बहिणी पेटून उठल्या आहेत. जर तुमच्या फिर्यादीला वाटतं की त्या बरोबर आहेत तर त्यांना हे काम सगळ्यांसमोर करण्यास काय हरकत असावी. सत्याला कधीच पडद्याची गरज नसते. न्यायमूर्तींनी आदेश दिला. पुढली तारीख 15 दिवसांनी. त्या दिवशी तुम्हा दोघींनी माझी ही अट पूर्ण करून यायचं आहे. अन्यथा हा खटला बंद केला जाईल. इतकं सांगून त्यांनी हातातील हातोडा टेबलावर आपटला आणि जाहीर केलं, कोर्ट स्थगित करण्यात येत आहे. दोन्हीही बहिणी हरलेल्या चेहऱ्याने एकमेकींकडे पाहत राहिल्या. काही मिनिटांपूर्वी ज्या विजयाची खात्री त्यांच्या मुठीत होती तो आता भयंकर पराभवाच्या भीतीत बदलला होता. कोर्टाबाहेर पडता छायाचा फोन वाजला. तिच्या नवऱ्याचा उत्साही आवाज, काय झालं? निकाल आपल्या बाजूने लागला ना? त्याच वेळी उज्ज्वलाचाही फोन वाजला. तिचा नवरा विचारत होता, लवकर सांग ना, किती पैसे मिळणार आहेत? दोन्हीही बहिणी काही क्षण एकमेकींकडे पाहत राहिल्या. आज पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात लोभ नव्हता तर आपल्या कृत्यांबद्दलचा खोल पश्चाताप होता. न्यायाधीशांचे शब्द, आईचा अर्थ आवाज आणि भावाचा तुटलेला चेहरा सगळं त्यांच्या डोळ्यासमोर फेर धरू लागलं. छायाने थरथरणाऱ्या आवाजात नवऱ्याला सांगितलं, आम्हाला काही मालमत्ता नको आहे. उज्ज्वलानेही रडत रडत आपल्या नवऱ्याला सांगितलं, मी माझा खटला मागे घेत आहे. मला कोणतीही वाटणी नको. दोघींनी फोन ठेवले. त्या एकमेकींकडे पाहायलाही तयार नव्हत्या. शांतपणे कोणताही शब्द न बोलता वेगवेगळ्या दिशांनी निघून गेल्या. त्या दिवशी त्यांनी मालमत्ता जिंकली नाही पण आपली मानवता, आपला स्वाभिमान, आपला भाऊ आणि सगळ्यात मोठं म्हणजे आपलं माहेर, हे सगळं गमावलं होतं. तेच माहेर जे प्रत्येक मुलीचा सर्वात मोठा अभिमान असतं आणि त्या माहेरचं दार त्या दोघींनी स्वतःसाठी कायमचं, नेहमीसाठी बंद करून टाकलं होतं. दुसरीकडे न्यायालय रिकामं झालं होतं. पंक्तीनं लावलेली बाकं, पडलेला कागदांचा आवाज आणि न्यायाधीशांच्या हातोड्याचा प्रतिध्वनी अजूनही सतीशच्या कानात घुमत होता. तो शांतपणे उठला. त्याच्या डोळ्यात ना विजय होता ना समाधान, फक्त एक खोल निःशब्द थकवा. हातातल्या फाईलच्या कडा त्याने घट्ट पकडल्या. जणू त्या कागदांमध्ये त्याचं आयुष्य बंदिस्त झालं होतं. कोर्टाच्या दारातून बाहेर पडताना त्याच्या पावलांचा आवाजही ओझं वाटत होता. बाहेर ऊन पडलेलं पण त्याच्या मनात मात्र काळोख होता. त्याच क्षणी कोपऱ्यात असलेल्या वृद्ध स्त्रीने हळूच त्याच्याकडे पाहिलं. ती होती त्याची आई. शुभ्र केस, थकलेलं शरीर पण चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता. तिने सतीशकडे पाहिलं आणि फक्त एवढंच विचारलं, सगळं संपलं का रे बाळा? सतीशच्या घशातलं पाणी सुकलं. त्याने काही बोलायचा प्रयत्न केला पण शब्द फुटले नाहीत. आईने जवळ येऊन त्याचा चेहरा आपल्या थरथरणाऱ्या हातात घेतला. मला माहीत होतं, शेवटी तूच झुकशील कारण तुझ्या अंगात राग नाही, फक्त माया आहे. सतीशच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात. आई, मी हरलो. आई हलकसं हसली. नाही रे,
तू जिंकलास कारण तू तुझं मन जपलं आहेस. तू माणूस पण जपलंस. थोडा वेळ दोघांनी शब्द उभे राहिले. समोर न्यायालयाचा उंच दरवाजा आणि मागे एक तुटलेल्या नात्याचं दार कायमचं बंद झालेलं. आईने हलकंच म्हटलं, चल घरी जाऊया रे. या कोर्टांच्या भिंतींपेक्षा आपल्या घराच्या भिंती अजूनही उबदार आहेत आणि त्या अजूनही तुझी वाट बघतायत. सतीशने मान हलवली. आईचा हात धरून तो हळूहळू बाहेर निघाला. दोघांच्या सावल्या लांबवर रस्त्यावर ओघळत गेला. जणू संध्याकाळच्या प्रकाशातही त्या एकमेकांना धरून ठेवत होत्या. पाठीमागे न्यायालयाचं दार बंद झालं. एक आवाज, एक काळ संपला. पण त्या दाराबाहेर आई आणि मुलाच्या मायेचं दार पुन्हा उघडलं होतं. पण बहिणींसाठी माहेरचं दार कायमचं बंद झालं होतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.